बेकारों के हैं कई काम यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हट के जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान। जनता समाजातील रस्त्यावर बसून जो जनतेची सामान्यपणे सेवा करतो, व आपले कुठले बूट चप्पल घाणीत घालून टाकलेले बूट चप्पल हातात घेऊन जो व्यवस्थित शिवून देतो अत्यंत अल्प दरात, व काही कारागीर मंडळी अत्यल्प दरामध्ये व्यवस्थित हाताने बूट चप्पल बनवून नवीन विकण्याचंही काम करतात। परंतु आज सध्याच्या परिस्थितीमध्ये आलेले हा रस्ता रुंदीकरण, बाटा गाव व शहरी प्रदूषण वाढवणारे कारखाने, रसायनांचा वापर करणारे कारखाने व ऑफिसेस यांच्यापासून जे प्रदूषण वाढत आहे, तसा प्रकारचा कोणताही प्रदूषण वाढवणारा रसायन मात्र काही कामगार आपला व्यवसाय करीत असताना त्याला लागत नाही। तो अत्यंत प्रदूषण मुक्त असा त्यांचा व्यवसाय आहे, कारण हाताने केलेला जाणारा हा व्यवसाय आहे। यामध्ये कसल्याही प्रकारचा प्रदूषण होत नाही। शहराला प्रदूषण मुक्त ठेवण्यामध्ये हा जनता समाजातील गटाई कामगारांचा व फेरीवाल्यांचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे। परंतु काय असा असताना शासनास ते नको आहे व प्रदूषण मुक्त ठेवणारे हे जे अविभाज्य घटक आहेत, यांना घाबरून देऊन त्याचं कारण असं दाखवलं जातं की या ठिकाणी स्कायवॉक बांधायचं आहे, या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम करण्यात येत आहे, या ठिकाणी मेट्रो ट्रेन प्रकल्प येणार आहे। नाही का याला शेवटी आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे, कारण तुम्ही असे काहीतरी करत बसले म्हणजे हे चांगलं दिसत नाही। त्याऐवजी आम्हाला इथे झाडं लावली व सुशोभीकरण केलं म्हणजे विशेष विलोभनीय ते असं होईल व तुमचं काही आम्हाला घेणं देणं नाही। तुम्ही आपल्या उदरनिर्वाहासाठी गावावरून आले असतील, जवळ गावाला की काय असं तुमचं म्हणणं आहे, सुप्तपणे ते चालतं करणार। आमच्या स्वतःच्या परिस्थितीबद्दल सांगायचं झालं तर आंधळी गुरुमध्ये फार मोठा मेट्रो प्रकल्प सध्या चालू आहे। तेथे आमचे परवानाधारक लायसन्स असलेले महानगरपालिकेचा परवाना असलेले दुकान आहे, म्हणजे स्टॉल, आणि त्यांचं लायसन्स आहे। लायसन्स होल्डर असूनही त्या ठिकाणी आम्हाला 1 वर्ष झाले काढून टाकण्यात आलं है। फिर से प्ले करने का शुरू किया है, तो ये हमारी गरीबों की लड़ाई चालू है। आज हम जब भी रास्ते पर चलते हैं तो हम 150 से 100 लोग एक बस में चलते हैं, लेकिन यही पैसे वाले लोग एक एसी गाड़ी में 6x6 की जगह लेकर एक अकेला आदमी रोड पर चल रहा है। तो हम ज्यादा प्रदूषण फैला रहे हैं कि वो आज हमें 2004 में जब उजाला गया तो कहा गया कि बंबई में जगह नहीं है, बंबई में झोपड़ियां बन रही है, तो झोपड़ियों के कारण यहाँ पे जो पानी है, यहाँ पे जो लाइट है, इसके ऊपर असर पड़ रहा है। लेकिन उसका भी हमने अभ्यास किया है। आज भी 2009 में हमें 2004 में उजाला लगाया है, लेकिन आज 2009 में भी 65 वाले की बिल्डिंग यहाँ बन रही है। क्या उसका काम इस सरकार को नहीं करेगा? उसके लिए पानी, बिजली आम्हाला स्त्री मुक्ती संघटनेने वेगवेगळे ट्रेनिंग देऊन आमच्यामध्ये बराच हे झालेला आहे की आम्ही ओल्या कचऱ्याचा खत करतो, सुका कचरा वेगळा करून विकतो आणि आम्ही कचरा विकतो त्याचा मोठ्या फॅक्टऱ्या सुद्धा चालतात, मोठे लोक उद्योगपती झालेत आमच्या जीवावर।
पूरा दुनिया को है कहता ऐसा भोला तो न बन, जो है करता वो है धरता है यहाँ का ये चलन। दादागीर नहीं चलने की यहाँ, ये है बॉम्बे, ये है बॉम्बे, ये है बॉम्बे।